नमस्कार, मी डॉक्टर सुरेश पाटील, नी आणि हिप रिप्लेसमेंट स्पेशलिस्ट, अमेरिकन ऑर्थोपेडिक सेंटर। मी ॲट प्रेझेंट पुण्यात प्रॅक्टिस करत आहे आणि अमेरिकेला सुद्धा विजिट करतो नी आणि हिप रिप्लेसमेंट सर्जरी परफॉर्म करायला। तर आज आपण समजून घेऊया की नी किंवा हिप रिप्लेसमेंट सर्जरी आपण टाळू किंवा अवॉइड करू शकतात का, किंवा ते डिले करू शकतात का। तर त्याचे वेरियस पर्याय आहेत, खूप पर्यायाने आपण ते डिले करू शकतात। आपण सुरुवात करूया ॲक्टिव्हिटी मॉडिफिकेशन म्हणजे काय। तर ज्या ॲक्टिव्हिटीने आपल्याला त्रास होतो, फॉर एक्झाम्पल रनिंग केल्याने आपल्याला त्रास होतो, जिने चढणे उतरताना आपल्याला त्रास होतो, खाली मांडी घालून बसताना त्रास होतो, तर ह्या ॲक्टिव्हिटी आपण अवॉइड केलेल्या पाहिजे। कारण ह्या ॲक्टिव्हिटीने आपल्या जॉईंटवर जास्त इम्पॅक्ट पडतो, वजन जास्त पडतं आणि जो जॉईंट डॅमेज झालेला आहे किंवा आर्थरायटिस झालेला आहे त्या जॉईंटवर जास्त वजन किंवा इम्पॅक्ट पडल्यामुळे वेदना जास्त होतात। तर ते आपण कमी करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे। दुसरी गोष्ट आहे, जर आपलं वजन खूप जास्त असेल तर ते आपण कमी करायला पाहिजे। त्याच्याने आपल्या जॉईंटवर प्रेशर किंवा इम्पॅक्ट पण कमी होईल आणि आपण त्यामुळे आपण त्यांची सर्जरी, हिप आणि नी जॉईंट रिप्लेसमेंटची सर्जरी डिले किंवा अवॉइड करू शकतो। दुसरी गोष्ट आहे मेडिकेशन्स। आपण भरपूर मेडिकेशन यूज करून आपल्याला जेव्हा वेदना होतात ते कमी करू शकतात। फॉर एक्झाम्पल आहे आपण पॅरासिटामॉल, जी सिंपल औषध आहे, त्याचे साईड इफेक्ट खूप कमी असतात, पण ही गोळी तेवढी इफेक्टिव्ह नसते। तर आपल्याला जेव्हा कमी वेदना असतात, सुरुवातीच्या वेदना ज्या कमी असतात त्यावेळेस आपण ही औषधं घेतल्याने सर्जरी आपण डिले करू शकतात। दुसरं औषधं असतात अँटी इन्फ्लामेटरी मेडिकेशन। या औषधाने आपण इन्फ्लामेशन आणि पेन आपल्या सांध्यातलं कमी करू शकतात। हे औषधं आपल्याला आठवड्यातनं 2 ते 3 वेळा घेतलं तर चालतात, पण जास्त घेतलं तर आपल्याला किडनी, हार्ट किंवा आपल्या आतड्यावर ते असर करतात, त्यांचे साईड इफेक्ट असतात। तर ह्या गोळ्या आपण लॉंग टर्म अवॉइड केल्या पाहिजे। दुसरं गोष्ट अशी असते की आपण आपल्या जॉईंटवर सपोर्ट किंवा ब्रेस जे म्हणतो आपण, ते यूज करून आपल्या जॉईंटचा जो प्रेशर असतो तो कमी करू शकतो। फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला एकाच साईडला आपला जॉईंट डॅमेज झाला असेल तर ब्रेस वापरून आपण त्या साईडचा प्रेशर दुसऱ्या साईडचा जो पार्ट आहे आपल्या नी जॉईंटच्या त्याच्यावर ट्रान्सफर करून आपल्या वेदना कमी करू शकतात। त्याच्यानंतर असतात फिजिकल थेरपी। फिजिकल थेरपी ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते। फिजिकल थेरपीने आपण आपल्या जॉईंटच्या ज्या मूवमेंट आकडल्या गेल्या आहे किंवा स्टिफ झाल्या आहे ते इम्प्रूव्ह करू शकतात। दुसरी गोष्ट, आपले मसल जे कमजोर झाले आहे पेनमुळे, वेदनामुळे किंवा आर्थरायटिसमुळे किंवा डिफॉर्मिटीमुळे, हे मसल जे कमजोर झाले आहे ते आपण स्ट्रॉंग करू शकतो। मसल स्ट्रॉंग केल्याने आपल्या जॉईंटला सपोर्ट चांगला भेटतो, आपल्या मसल आणि जॉईंटचे जे प्रॉप्रिओसेप्शन असते ते इम्प्रूव्ह होतात आणि इनडायरेक्टली आपल्याला वेदना कमी होतात। तर ह्या सगळ्या गोष्टीने आपण सर्जरी डिले किंवा अवॉइड करू शकतो। या सगळ्या गोष्टीचं डिटेल आपण नेक्स्ट व्हिडिओत बोलूया। धन्यवाद।